बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात 4 आरोपींना अंबरनाथ न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी तपास अधिकारी तसंच आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात आपली बाजू मांडली। दरम्यान पकडलेल्या आरोपी महिला फक्त एजंट म्हणून काम करत होत्या आणि त्या यामध्ये आरोपी आहेत असे कोणतेही पुरावे सध्या मिळालेले नाहीत, असं आरोपींच्या नातेवाईकांनी स्पष्ट केलंय। आमची फक्त एवढीच भावना आहे। आम्हाला एवढं समजतं की सध्या जे अक्यूज्ड आहेत त्यांच्यावरचे आरोप काही सिद्ध होण्यासारखी चौकशी देखील झालेली नाही आहे आणि जे काही पुरावे सापडलेले आहेत ते पण सफिशियंट नाही आहे जेणेकरून हे प्रूव्ह होईल की ते आरोपी आहेत। कारण का जे काही आत्तापर्यंतचा जे काही व्हॉट वी से इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यावरतून हेच कळतं की ह्या ज्या अक्यूज्ड महिला आहेत त्या फक्त एक एजंट्स आहेत, त्या काही मोठं रॅकेट चालवत आहे असं त्याच्यातून काहीही प्रूव्ह होत नाही। आणि जर तुम्ही ह्यांचा बॅकग्राऊंड चेक कराल तर त्यांचं काहीही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। आणि त्यांनी खूप लोकांना सोशली हेल्प देखील केलेली आहे। आणि जरी असं असेल, जरी आमची भावना फक्त एवढीच आहे की आम्हाला न्याय व्यवस्था आणि पोलीस व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे की ते ह्याची चौकशी व्यवस्थित करतील आणि निर्दोषांना व्यवस्थित सुटका देईल। कारण का आम्हाला एवढं समजतं की ते निर्दोष आहेत। त्याच्यामध्ये की हे फक्त एजंट आहे, बरोबर ना? तुम्हाला हे माहीत म्हणजे खात्री पटली नाही की कोणतरी मोठा व्यक्ती या कोणतरी मोठे लोक इन्व्हॉल्वमेंट असेल? ह्याची आम्ही खात्री नाही देऊ शकत। ही कामं जगामध्ये सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने चालली जातात। माझी माहिती देण्याचा संदर्भ फक्त एवढाच आहे की आत्ता हे जे पकडले गेलेले आहेत हे दे आर जस्ट एजंट आणि त्यांच्याकडे जे काही सापडलेलं आहे ते नेग्लिजिबल आहे। कारण का ते नाही एज्युकेटेड आहे, नाही त्यांचे असे काही धागे दोरे सापडले ज्याने हे प्रूव्ह होतं की ते काही रॅकेट चालवत असतील। पण त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा की मोठा माणूस याच्यामधला जो सूत्रधार आहे तो पकडला गेला पाहिजे ना। जर असं काही चालत असेल तर माझी पोलिसांना विनंती आहे की त्यांनी ते पकडावं आणि हे करावं। पण ह्याच्यामध्ये ह्या तिघींचा हात नाही आहे। तुम्ही त्यांचं बॅकग्राऊंड चेक करू शकता। देर इज नथिंग सच। मोठे मोठे डॉक्टर असण्याचं शक्यता आहे असं बोललं जात आहे। तुमच्याकडे काय माहिती, कारण तुमचे नातेवाईक आहेत यामध्ये, तर काय चर्चा झालेली कशी काय? शक्यता खूप साऱ्या गोष्टींची असू शकते। जगामध्ये खूप काही चाललेलं आहे सर, पण त्याच्यामुळे सध्या आमचे अक्यूज्ड आरोपी आहेत आणि ते त्यांचं हे सिद्ध झालेलं आहे असं तर नाही आहे। हे एवढंच मी बोलू शकते। अकोला शहरात महाराष्ट्र राज्य लिपिक संघटनांच्या वतीनं काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेनं केलाय। चौथ्या वेतन आयोगापासूनच्या वेतनातील त्रुटी दूर करणं, सुधारित वेतन श्रेणी लागू करणं, पदनाम बदल, जुनी पेन्शन योजना पूर्ववत करणं तसंच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे इतर विभागात समावेशन न करण्याच्या मागण्या यावेळी मांडण्यात आल्या। अकोला येथील जलसंपदा कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात अधिवेशनादरम्यान शासनानं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। महाराष्ट्र राज्य लिपिक वर्ग कर्मचारी संघटना जी आहे ती मागील 23 तारखेपासून, जे आता 23 तारीख गेली त्या 23 तारखेपासून आंदोलन आम्ही असहकार आंदोलन सुरू केलं। तेव्हा आम्ही कामकाजामध्ये शासनाच्या कार्यालयामध्ये आम्ही थांबून कामकाज केले, परंतु शासनाला एक त्यावेळेस फक्त आम्ही इशारा दिला होता। मागील 3 दिवसापासून शासनाने कोणतीही आमची दखल घेतली नाही आणि 25 तारखेपासून आम्ही आता पूर्णपणे कामकाज बंद करून आणि कामकाजावर बहिष्कार केला आणि कार्यालयाच्या बाहेर आम्ही येऊन बसलेले आहे। शासनाला आमची एवढीच विनंती आहे की मागील अनेक वर्षापासून अनेक वेतन आयोगापासून लिपिक वर्गावर अन्याय झालेला आहे आणि लिपिक वर्ग हा शासनाचा कणा आहे। मागील अनेक वर्षापासून जो अन्याय आहे तो या अधिवेशनामध्ये शासनाने आमचा दूर करावा आणि आम्हाला न्याय द्यावा। प्रत्येक वेळी शासनाने वारंवार लिपिक वर्ग हा एवढा महत्त्वाचा विषय असल्यानंतर राज्य शासनाची मंत्रालयातील प्रत्येक फाईल जी आहे लिपिकाच्या हातूनच ती जाते। प्रत्येक काम असो, प्रत्येक शाखेतील काम असो, लेखा शाखा असो, महसूल शाखा असो, व्यवस्थापन शाखा असो किंवा इतर डिपार्टमेंट असो, लिपिकाशिवाय शासनाचे कोणतेही काम होत नाही आणि शासनाचे माकड आज हे मोडलेले आहे। आमची शासनाला एकच विनंती आहे की या शासनाच्या कण्याला त्यांनी व्यवस्थित पुन्हा सुधारून घ्यावे आणि आमची वेतन त्रुटी दूर करून आम्हाला न्याय द्यावा ही आमची शासनाकडे मागणी आहे। आणि या मागणीकरताच आम्ही आजपासून कामकाज हे पूर्णपणे बंद केलेले आहे। महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जलसंपदा विभागातील प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यालयाच्या बाहेर आमचे लिपिक वर्ग हे कार्यालयाच्या बाहेर थांबले आहेत। मंत्रालयात सुद्धा हा संप चालू आहे। अमरावतीला, नागपूरला प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा संप सुरू आहे। राज्यपाल असल्यामुळे आम्हाला शासनाकडे आशा आहे की या अधिवेशनामुळे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय सचिव साहेब हे लिपिक वर्गाची जी मागणी आहे ती पूर्ण करतील आणि आम्हाला न्याय देतील। आमची त्यांना कळकळीची विनंती आहे की लिपिक वर्ग जो आहे त्यांना न्याय द्यावा, एवढंच आमचं शासनाकडे मागणी आहे। कराड येथील बहुचर्चित यशवंत बँक घोटाळा प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी शेखर चरेगावकर यांना मध्यरात्री अटक केली आहे।
तब्बल 112 कोटी रुपयांच्या अफरातफरी प्रकरणी ते दीर्घकाळ फरार होते. 12 ऑक्टोबर 2025 रोजी कराड शहर पोलीस ठाणे इथं सुमारे 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय कडून सुरू आहे. संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. मंगळवारी उशिरा सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं विंग गावाजवळ सापळा रचून चरेगावकरांना ताब्यात घेतलं. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केलं असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले. या कारवाईमुळे ठेवीदारांमध्ये न्यायाच्या अपेक्षा वाढल्यात. घोटाळ्याचे पुढील धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे. कागल येथील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सीमा तपासणी नाक्यावरील चुकीच्या नियोजनामुळे सतत अपघात होत असल्यानं वाहनधारकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. हा सीमा तपासणी नाका जणू मृत्यूचा सापळा बनलाय. गेल्या वर्षभरात या ठिकाणी 5 जणांचा मृत्यू झालाय. त्यातच गेल्या 2 दिवसात इथं अपघात होऊन 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू झालाय. वर्षभरात तब्बल 15हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. 25 फेब्रुवारी रोजी दुपारी हेरले येथील शब्बीर देसाई यांचा याच ठिकाणी भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी संताप व्यक्त करत चेकपोस्टवरील सुरक्षा रक्षकांची केबिन हटवली. हा नाका तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. कागलजवळील सीमा तपासणी नाका चालू झाल्यापासून इथे वारंवार अपघात घडत असून बऱ्याच लोकांचे बळी गेलेले आहेत. निष्पाप लोकांचा जीव यामध्ये गेलेला आहे. टोल घेणारी वाहने आणि टोल न देणारी वाहने ही दोन्ही वाहने एकत्र एकाच लेनमध्ये जात असल्यामुळे सदरचा अपघात घडत आहेत आणि याच्यामुळे सामान्य माणूस आणि सामान्य जनता यातून त्यांचा बळी जात आहे. याला प्रशासन जबाबदार आहे. त्याच्यावर योग्य ती कठोर कारवाई करून लोकांना न्याय मिळावा. या सर्व होणाऱ्या घटना लक्षात घेता नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून नागरिक आंदोलनाच्या पवित्रात आहेत. यावरती लवकरात लवकर प्रशासनाने निर्णय घ्यावा. प्रशासन अजून किती लोकांचा मृत्यू घेणार हे अद्याप कळत नाही. कागल तपासणी नाका हा स्थापनेपासूनच विवादात सापडलेला नाका आहे. भूसंपादनाच्या सुरू झालेल्या वादापासून तो नाका चालवाय देण्याच्या 2 कंपनीमधला विषय, अशातून हा नाका केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र सीमा या ठिकाणी असणारा कागलमधील तपासणी नाका या ठिकाणी एक प्रकारची वाटमारी सुरू असलेला प्रकार आहे. कुठल्याही सोयीसुविधा वाहनधारकांना नाहीत, वाहनांना नाहीत. राष्ट्रीय महामार्गमध्ये अडथळे निर्माण करून वाहनांना नाक्यावरून येण्याच्यासाठी एक प्रकारे मार्ग निर्माण केलेला आहे. म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर वेगाने येणाऱ्या वाहनांना दिशादर्शक फलक देखील नाही आहे. अशामधून जर गोंधळ झाला तर वाहनधारकांचा अपघातामध्ये जीव जाण्याचे प्रसंग घडलेले आहेत. 2 दिवसापूर्वी कागलमधल्या तालुक्यातील एका उमद्या तरुणाचा अपघात होऊन त्यात तो मृत्युमुखी पडला. आज देखील एक दुसरा अपघात या ठिकाणी झालेला आहे आणि कोणतीही प्रशासनाला त्याचे कसलेही गांभीर्य नाही आहे. ना त्या नाका चालवाय घेतलेल्या अदानी समूहाला त्या लोकांच्या जीवाची पर्वा आहे. फक्त पैसा वसूल करणे एवढंच त्यांचं टार्गेट आहे. जर यामध्ये वेळीच सुधारणा नाही केली तर याच्या विरोधात मोठं जनआंदोलन उभा करून हा सीमा तपासणी नाका कायमचा बंद पाडण्याची भूमिका कागलवासियांना घ्यावी लागेल.